विचारधन, वेळेचे गणित. माणसे पैशांचा जमा खर्च ठेवतात, खर्चाचे अंदाजपत्रक तयार करतात, मात्र वेळेच्या बाबतीत हा विवेक दाखवत नाहीत. पैसा हा खर्च होतो, तसाच तो मिळतही राहतो. प्रसंगी पैसा उसना घेता येतो, परत करता येतो, शिल्लक ठेवता येतो. पण वेळेच्या बाबतीत अशी अनुकूलता अनुभवता येत नाही. गेला क्षण जातो, तो परत येत नाही. तो कोणाकडून मागून घेता येत नाही. गेलेले आयुष्यही परत मिळत नाही. काळ हा असा एकमार्गी असतो. हे विचारात घेऊन विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी आलेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. वेळ कारणी लावला पाहिजे. जे केलेच पाहिजे ते वेळेअभावी करता आले नाही, अशी हळहळ व्यक्त करण्याची वेळ जीवनात यावी का? वेळेचे गणित मांडून पहावे. दिवसाचे तास असतात 24. त्यातले झोप आणि विश्रांती यासाठी जातील फार तर 10 तास. विरंगुळा म्हणून आणखी एखादा तास इकडे तिकडे होईल, तरी उरतात 13 तास. त्यातून शाळेचे 7 तास वजा केले आणि शाळेत येणे जाणे विचारात घेऊन आणखी एखादा तास बाजूला केला, तरी 5 तास हाताशी राहतात. त्या काळात थोडा व्यायाम, नियमित वाचन आणि घरचा अभ्यास या गोष्टी बसू शकणार नाहीत का? लेखन, वाचन, चिंतन या मनोबल वाढवणाऱ्या गोष्टी सावकाशीने आणि सातत्याने करायच्या असतात. एखाद्या वेळी भावनेचे भरते येणे, उपरती होऊन 10 तास अभ्यास करणे ही आगळीक ठरेल. अशा अल्पकालीन उमाळ्याने काय होणार? जीवनाची जडणघडण घर बांधणीप्रमाणे सावकाशीने व सावधपणे करायची असते. महात्मा गांधी, पंडित नेहरू, महर्षी कर्वे यांनी वेळ मिळत नाही अशी तक्रार कधीच केली नाही. उमेदवारीच्या काळात नोकरी करणारा आईन्स्टाईन मधल्या सुट्टीत अवघड गणिते सोडवत असे. प्रत्येक क्षेत्रात वेळेला महत्त्व आहे. वेळेच्या बाबतीत जागरूक राहणे म्हणजे ओझ्याखाली स्वतःला जखडून घेणे किंवा भरडून टाकणे नाही. अगदी आनंदाने, उत्साहाने, वृत्तीच्या प्रसन्नतेने जीवनात येणारे क्षण उजळून टाकणे हाच खरा जीवन गौरव. आळस आणि अनाठायी ओढाताण ही 2 टोके टाळून जे अखंड कार्यरत राहतील, त्यांच्या जीवन वृक्षाला कल्याणाची पालवी सतत फुटत राहील.